नमस्कार. आज आपण गणित 2 म्हणजे भूमितीचा भाग बघणार आहोत. भूमिती सर्वांना कठीणच वाटतो, पण आज आपण सोप्या पद्धतीने भूमिती या विषयाकडे वळणार आहोत. तर भूमितीचं पहिलं प्रकरण, भूमितीमधील विविध संबोध जे आहेत, प्रकरण पहिलेचा तो आपण व्हिडिओ बघणार आहोत. आणि व्हिडिओमध्ये असलेले सगळे जे घटक असतील ते आपण लिहून घ्यायचे आहेत आणि शाळा सुरू झाल्यावर ते मला दाखवायचे आहे. चला तर मग सुरू करूया. भूमिती. हॅलो, नमस्कार. ज्या विषयाची तुम्हाला भीती वाटते असा विषय आपण आता सुरू करणार आहोत, तो म्हणजे भूमिती. आणि भूमिती या विषयाची भीती वाटते कारण आपल्याला प्रमेय कळत नाही आणि त्यामुळे सगळा गोंधळ होण्याची शक्यता असते. हे जे प्रकरण आहे, इयत्ता 9वीच्या पुस्तकातील प्रकरण भूमितीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 1, भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे ते आपण बघूया. आणि जे जे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतात ते सगळं तुम्ही स्क्रीनवरून तुमच्या वहीमध्ये लिहून घेणार आहात. परत मला मेसेज करून विचारू नका की लिहायचं आहे का. ओके. आणि काही शंका आली तर आपण एक दिवस ठेवूया, त्या शंकेचं निरसन तुमचं करू आपण. ओके. तरी घाबरून जायची गरज नाही आहे. या पाठामध्ये म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणात आपण बिंदू, रेषा व प्रतल म्हणजे काय, त्यांचे निर्देशक व अंतर, रेषाखंड, रेषाकिरण व त्यांची एकरूपता आणि गुणधर्म इत्यादींचा अभ्यास करणार आहोत. तसेच सशर्त विधाने, त्याचा व्यत्यास आणि सिद्धता यांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. भूमिती या नावावरूनच त्या शास्त्राचा उगम समजतो. भूमिती हे नाव, भूमिती असे दोन शब्द मिळून भूमिती हे नाव तयार झालेलं आहे. आता भू म्हणजे काय, जमीन, आणि मिती म्हणजे काय तर मापन. जमिनीचं मापन ज्या गणित शास्त्रामध्ये केलं जातं त्याला भूमिती असं म्हणतात. गणित सुद्धा एक शास्त्रच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. मी म्हटलं की भूमितीला शास्त्र असं म्हणतात तर तुम्ही असतील कदाचित. भूमिती म्हणजे भू आणि मिती हे दोन शब्द मिळून भूमिती तयार झालाय. भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे माती, मिती म्हणजे मापन. असे दोन शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि त्याच्यावरून आपण भूमिती शिकणार आहोत. आता आपल्याला स्टार्ट करायला हरकत नाही. बघा इथे दिसतं आपलं. यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा. आता बघा तुमच्या घरात सुद्धा तुम्ही सांगू शकता की आमचं घर 300 स्क्वेअर फूट आहे, 500 स्क्वेअर फूट आहे. ओके. तर त्याच्यावरून तुम्हाला हे भूमितीवरून ते कळतं. जमीन कशावरून मोजता येते, भूमितीवरून मोजता येते. म्हणून भूमिती आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते. प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते. वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचा उपयोग करत असत. बघा, यज्ञकुंड तयार करताना भूमितीय गुणधर्माचा उपयोग करत होते, म्हणजे ते आपल्यापेक्षा हुशार होते. आणि आपण सहज सांगतो भूमितीचा शोध कोणी लावला, तो जर मला सापडला, अरे बाबा भूमितीचा शोध लागला म्हणजे आपलं जग जे आहे ते आता व्यवस्थित, भिंती आपल्या सरळ उभ्या राहायला लागल्या आहेत, 90 अंशाचा कोन करून भिंत जमिनीवर उभी राहते, ते सुद्धा भूमितीची देणगी आहे. दोरीच्या साहाय्याने मापन कसे करावे व विविध आकार कसे तयार करावेत याचा उल्लेख शुल्बसूत्रात आढळतो. शुल्बसूत्र म्हणजे अगोदरचं जे आपलं पूर्वज होते त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. नंतरच्या काळात आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त अत्यंत महत्वाचा शास्त्रज्ञ, हे सगळे शास्त्रज्ञ अत्यंत महत्वाचे आहेत. हे ब्रह्मगुप्त विषयी तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर थोडंसं बघा. 10वीत तुम्ही जाणार आहे, गेले तर अभ्यास जर 9वीचं चांगला केलं तर 10वीत जातील. आणि 10वीत गेल्यानंतर तुम्हाला गतिविषय, आपण तुम्ही आतापर्यंत जर विचार केला तर तुम्ही सहज सांगता की गुरुत्वाकर्षणाचा शोध
न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावला. त्याच्या अगोदर न्यूटनच्या अगोदर ब्रह्मगुप्त नावाचा शास्त्रज्ञ, भारतीय शास्त्रज्ञ, यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता. पण आपल्याला कुठे वाचनात येत नाही. आपण सहजपणे न्यूटनविषयी सगळी चर्चा करतो आणि न्यूटननी मग ते पुढे नेऊन त्याचं नाव त्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतामध्ये कोरलं गेलं. भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयात मोलाची भर घातली. ओके, आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी आपल्याला या ठिकाणी बघा नीट लक्षात, शास्त्रज्ञांचे फोटो दिलेले आहेत. हे आपले शास्त्रज्ञ आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे आपले गुरु आहेत. भूमितीतील मूलभूत संबोध बिंदू, रेषा व प्रतल. इंग्लिशमध्ये बघा, बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री, पॉइंट, लाईन अँड प्लेन. प्लेन मीन्स प्रतल, लाईन मीन्स रेषा, पॉइंट म्हणजे बिंदू. हे सुद्धा लक्षात घ्यायचं. इंग्रजी शब्द सुद्धा आपल्याला आले तर आपलं थोडंसं वजन वाढतं. म्हणून इंग्रजी शब्द जर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ते सुद्धा त्याच्या खाली लिहून घेतले तर तुम्हाला सहज लक्षात येईल. बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. बघा हा शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापरू शकता. बेसिक कन्सेप्ट्स इन इंग्लिश, बेसिक कन्सेप्ट इन मराठी. म्हणजे तुम्हाला एक वाक्य मस्त पाठ झालं, सहज तुम्ही सांगू शकता. बिंदू, रेषा आणि प्रतल हे महत्त्वाचे मूलभूत संबोध आहेत भूमितीमध्ये, ते आपल्याला आता बघायचे आहेत. रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच आहेत. बघा व्याख्या, रेषेची व्याख्या. रेषा आणि प्रतल हे बिंदूंचे संच आहेत आणि अनंत बिंदू एकत्र येऊन रेषा तयार होते. ओके, म्हणून त्याला म्हणतात बिंदूंचे संच. रेषा म्हणजे सरळ रेषा असते हे ध्यानात ठेवा. रेषा म्हणजे सरळ रेषा असते हे ध्यानात ठेवा. रेषा ही सरळ रेषा असते ते ध्यानात ठेवायचं आहे. बिंदूंचे निर्देशक व अंतर, बिंदूंची निर्देशक व अंतर इंग्लिशमध्ये बघा, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. ही बघा लाईन, नंबर ऑफ लाईन म्हणजे संख्यारेषा दिलेली आहे. खालील संख्यारेषा पहा. संख्यारेषा पाहिल्यानंतर इथे टोक दिलेलं आहे, इथे टोक दिलेलं आहे. तुमचं टोक तर वेगळंच असतं. तुम्ही रेषा काढता अशी आणि त्याचा बाण जो असतो तो त्याच्यापासून वेगळा दाखवता, त्याला रेषा नाही म्हणत. बाण हा रेषेला एकदम टच असला पाहिजे, स्पर्श करून गेलेला पाहिजे, तरच ती रेषा होते. तुमचं काय असते, रेषा काढली आणि इथून कुठेतरी बाण दाखवता तुम्ही, तर तशी नाही दाखवायची. मध्यभागी शून्य, हा बघा शून्य, ओ बिंदू नाव दिलेलं आहे शून्य. त्याच्या उजव्या बाजूला 1 2 3 4 धन आहेत. त्याच्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 हे बिंदू दिलेले आहेत. आता परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता 8वीच्या विद्यार्थ्यांना, संख्या रेषेवर 35 ही संख्या दाखवा, धन 35. तर विद्यार्थ्यांनी उत्तर काय लिहिलं, संख्या रेषेवर आम्हाला 5च अंक दाखवले किंवा 7 दाखवले, 35 ही संख्या रेषेवर दाखवता येणार नाही. या बाणाचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या. या बाणाचा अर्थ होतो ही रेषा अनंतपर्यंत तुम्ही चालू शकता. 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 50 कोटी सुद्धा या संख्या रेषेवर आपल्याला दाखवता येईल. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बघा आता इथे बघा, हा शून्य आहे. शून्यापासून 1 एकक अंतरावर -1 आहे. तेवढंच अंतर 2 आणि -1 मध्ये, -1 आणि -2 मध्ये आहे. तेवढंच अंतर -3 मध्ये आहे. तेवढंच अंतर -3 आणि 4 मध्ये आहे. म्हणजे या मधलं जे अंतर आहे ते सारखं आहे. तुम्ही संख्यारेषा काढताना तुम्हाला जर सांगितलं संख्यारेषेवर 1 ते 10 बिंदू डाव्या बाजूला आणि 1 ते 10 बिंदू उजव्या बाजूला स्थापन करा, तर तुम्ही काय करता, शून्यापासून 1 जवळ घेता, 2 त्याच्यापेक्षा लांब जातो, 3 त्याच्यापेक्षा लांब जातो आणि ही संख्यारेषा असू शकत नाही. म्हणून 0 आणि 1 जेवढं अंतर आहे तेवढंच 1 आणि 2चं अंतर असणं आवश्यक आहे. याला म्हणतात संख्यारेषा. ओके, आता इथे डी हा बिंदू रेषेवरील 1 ही संख्या दाखवतो. डी हा बिंदू बघा, डी हा बिंदू संख्या रेषेवरील 1 ही संख्या आपल्याला दाखवतो. म्हणजे डीचा निर्देशक इथे डी बघा, डी जो आहे डी बिंदूच्या जवळ 1 आहे म्हणून 1 ही संख्या तो दाखवतो आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा, हायलाइट केलेलं आहे बघा इकडे. म्हणजे 1 ही संख्या बिंदू डीचा निर्देशक आहे असे म्हणतात. वाक्य नीट लक्षात घ्या. 1 ही संख्या बिंदू डीचा निर्देशक आहे असे म्हणतात. सर्व वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर लिहा. डी बिंदू पासून ई बिंदू हा 2 एकक अंतरावर आहे.
म्हणजेच ई व डी बिंदूमधील अंतर 2 आहे. बघा बी बिंदूपासून ई बिंदू 1, हे बघा इथून 1 आणि हा 2 एकक अंतरावर आहे. आणि म्हणून डी बिंदूपासून ई बिंदू हा 2 एकक अंतरावर आहे, म्हणजेच ई व डी बिंदूमधील अंतर 2 आहे. आता इथे जरी 2 म्हटलं तरी एकक शब्द वापरलेला आहे, कारण हे सेंटीमीटर आहे, मीटर आहे, किलोमीटर आहे, ते आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणून एकक हा शब्द आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. 2 एकक अंतरावर ई आहे डी पासून. संख्या रेषेवरील ए व बी बिंदू मधील अंतर हे 2 आहे. बघा ए आणि बी यांच्यामधलं अंतर सुद्धा 2च आहे. तुम्ही ऋण 2 करू नका. अंतर कधी ऋण नसते, हे सुद्धा लक्षात घ्या. अंतर नेहमी धनच असते. अंतर कधी ऋण दाखवू शकत नाही. वय ऋण दाखवता येत नाही, जसं अंतर ऋण दाखवता येत नाही आपल्याला. म्हणून अंतर कधी ऋण नसते, हे पण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून संख्या रेषेवरील ए व बी बिंदू मधील अंतरही 2 आहे. 2 एकक आहे. हे बघा बी पासून इकडे गेले तर एवढं अंतर 1 एकक झालं. याच्यापासून इकडे गेले तर एवढं अंतर जे आहे ते 1 एकक झालं. म्हणून आपल्याला सांगता येईल ए आणि बी बिंदू मधील अंतर सुद्धा 2 एकक आहे. बिंदू ई व डी मधील अंतर 3 - 1 म्हणजे 2 आहे. बघा 3 - 1, ओके. 3 - 1 म्हणजे 2. मग इथे पण तसंच आपल्याला सांगता येईल. बघा इथे बघा. मग आता तेच आपल्याला पुढे लिहायचं असेल तर बिंदू ई व डी यामधील अंतर हे डिस्टन्स ऑफ, याला म्हणतात डिस्टन्स ऑफ ब्रॅकेट ई कॉमा डी. मग आपण काय सांगू शकतो, डी ऑफ ई कॉमा डी. ई स्वल्पविराम डी कॉमा म्हटलं तरी चालणार, कंस पूर्ण करा. बघा इथे डिस्टन्स मध्ये नीट लक्षात घ्या. डिस्टन्स असेल त्यावेळेस इथे स्वल्पविराम येणं आवश्यक आहे. जर स्वल्पविराम नाही दिला तुम्ही तर तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे आणि चुकणारच ते. म्हणून लक्षात घ्यायचं आहे, इथे स्वल्पविराम विसरू नका. ज्यावेळेस डी असेल, इथे डी असेल तर, आणि इथे जर एल असेल, एल म्हणजे लेंथ, रेषाखंड, तर इथे ईडी मध्ये स्वल्पविराम असायला नाही पाहिजे. हे पण लक्षात घ्या. एल असेल तर स्वल्पविराम नको, डी असेल तर स्वल्पविराम पाहिजे. हे अंतर म्हणजेच लेंथ ऑफ ई कॉमा डी. ई रेख ईडी ची लांबी होय. म्हणजे इथे बघा स्वल्पविराम दिलाय तो चुकीचा दिलेला आहे, हे नाही पाहिजे. लेंथ ऑफ ईडी इज इक्वल टू, हे नाही पाहिजे. इथे करेक्शन करायचं आपल्याला. ईडी ची लांबी होय. ईडी ची लांबी दिसते इकडे, ओके. लेंथ ऑफ ईडी इज इक्वल टू 3 - 1 इक्वल टू 2. म्हणजे डिस्टन्स ऑफ ईडी, डिस्टन्स ऑफ ईडी याला मराठी शब्द काय म्हणणार आपण, ईडी मधील अंतर बरोबर 3 - 1 बरोबर 2 एकक. बघा इथे मी करेक्शन केलं होतं, आलं बघा इथे करेक्शन होऊन. लेंथ ऑफ ईडी बरोबर 2 म्हणजे रेषाखंड ईडी ची लांबी, स्वल्पविराम नाही इकडे लक्षात घ्या. लेंथ ऑफ ईडी बरोबर 2 एकक. मग इथे काय म्हणणार आपण, डिस्टन्स ऑफ ईडी बरोबर लेंथ ऑफ ईडी बरोबर 2 म्हणजे ईडी मधलं अंतर 2 आहे आणि रेषाखंडाची लांबी सुद्धा 2 आहे. म्हणून दोघांची अंतर जी आहेत ती सारखी आहेत. तसेच डिस्टन्स ऑफ डी बरोबर 2. ईडी घेतलं काय आणि डी घेतलं काय. जसं की मी असं म्हटलं, मी अशोक पाटील आणि म्हटलं पाटील अशोक, तर काय फरक पडतो का, तसं इथे दिलंय. डिस्टन्स ऑफ ईडी बरोबर लेंथ ऑफ ईडी बरोबर 2, डिस्टन्स ऑफ डी बरोबर 2. मग इथे पण येऊ शकतो लेंथ ऑफ डी बरोबर 2. डिस्टन्स ऑफ सीडी बरोबर, बघा डिस्टन्स ऑफ सीडी, सी चा निर्देशक काय आहे, सी चा निर्देशक -2. बघा -2 आहे. आणि डी चा निर्देशक किती आहे, मग मोठा निर्देशक कोण, 1. कारण 1 हा धन आहे आणि 2 हा ऋण आहे. म्हणून मग इथे सूत्र काय येतं बघा, सूत्र नीट लक्षात घ्या. मी सांगतोय तोंडी सांगतो, इथे लिहिलेलं नाहीये, कदाचित पुढच्या पेजवर असेल. डिस्टन्स ऑफ सीडी बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक.
मग मोठा निर्देशक कोण? 1 वजा कंसात का आलं -2? तर हे वजा जे आहे ते सूत्राचे आहेत आणि हे जे सीचा निर्देशक आहे तो -2 आहे आणि म्हणून त्याला कंसात टाकले. ओके, बघा अजून एकदा. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक 1 वजाचं चिन्ह सूत्रामधलं आणि लहान निर्देशक कोण आहे? -2. म्हणून 1 वजा कंसात -2 असं ते या ठिकाणी मांडणी केलेली आहे. मग आता बघूया 1 अधिक 2. अधिक 2 कसे झाले? वजा गुणिले वजा, या दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो किंवा 2 ऋणांचा गुणाकार धन असतो. 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणून डिस्टन्स ऑफ CD बरोबर 3 एकक. डिस्टन्स ऑफ CD बरोबर 3 एकक. म्हणजे डिस्टन्स ऑफ CD बरोबर लेंथ ऑफ CD बरोबर 3. जसे इथे दाखवलंय तशी सगळी उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सोडवता आली पाहिजेत. कोणतं पण डिस्टन्स तुम्ही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने मोठा निर्देशक म्हणजे कोण? जो धन असतो तो मोठा निर्देशक असतो, पण दुसरी संख्या ऋण असेल तर तो मोठा असेल. ओके, त्याच्यानंतर दोन्ही निर्देशक ऋण असतील तर मोठा कोण? जी संख्या लहान आहे, जी ऋण आहे, आणि जी संख्या मोठी आहे जी ऋण आहे, तर जी लहान संख्या असते ती मोठी असते ऋणामधली आणि मोठी संख्या जी ऋण असते ती लहान असते. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे. जर याच्यात बघूया आता ऋण 3 आणि ऋण 4 मध्ये मोठं कोण? तर ऋण 3 आणि ऋण 4 ऋण 3 पेक्षा लहान आहे. जसं जसं आपण डाव्या बाजूला जाणार तशा तशा संख्या छोट्या छोट्या होत जाणार. जसं जसं आपण शून्यापासून उजव्या बाजूला जाणार तशा तशा संख्या मोठ्या होत जाणार. म्हणजे एकापेक्षा 2 मोठा आहे. तसेच डिस्टन्स ऑफ DC बरोबर 3. बघा डिस्टन्स ऑफ CD आणि DC जसं इथे घेतलं होतं आपण तशाच पद्धतीने डिस्टन्स ऑफ CD काढा किंवा DC काढा, सर्व सारखंच आहे. ओके, डिस्टन्स ऑफ AB काढू. A चा निर्देशक -5 आहे, B चा निर्देशक -3 आहे आणि -3 मोठा आहे -5 पेक्षा. बघा मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय की जो निर्देशक लहान असेल आणि त्याला ऋण चिन्ह असेल तो मोठा असतो, मोठ्या संख्येला ऋण चिन्ह असेल त्याच्यापेक्षा. मग ऋण 3 मोठा आहे ऋण 5 पेक्षा. मग इथे सूत्र काय होणार? मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. बघा नीट लक्षात घ्या. B चा निर्देशक -3 आणि A चा निर्देशक -5 आहे. बघा आता डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू मोठा निर्देशक वजा वजा इथे कंसात आलाय लहान निर्देशक. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक कोणता आहे? -3. सूत्रामधलं चिन्ह कोणतं आहे? वजा. आणि मोठा लहान निर्देशक -5 आहे. म्हणून बरोबरचं चिन्ह हे इथे खालच्या पायरीवर येणार आहे. इथे जागा नाही म्हणून इथे दाखवलेलं आहे. बरोबर -3 अधिक 5. आता 5 अधिक कसा झाला? बघा इथे दिसते आपल्याला. वजा कंसाच्या बाहेर असेल आणि कंसात वजा चिन्ह असेल तर तो अधिक होतो, कारण वजा गुणिले वजा अधिक झालाय. -3 आणि 5 या दोघांची चिन्ह भिन्न आहे म्हणून त्यांची वजाबाकी होईल आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह आपण देणार आहेत. त्यावेळेस एक ऋण संख्या असेल एक धन संख्या असेल तर त्यांची वजाबाकी करायची आणि दोघांमध्ये जे मोठी संख्या असेल त्याचं चिन्ह आपल्याला त्या आलेल्या उत्तराला द्यायचं आहे. हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर मग ते सगळं लिहा आणि त्याच्यावरची काही उदाहरणं सोडवा. 2 भिन्न बिंदूमधील अंतर ही धन संख्या असते आणि PQ एकच बिंदू असतील तर डिस्टन्स ऑफ PQ बरोबर 0 ध्यानात घ्या. P आणि Q एकच बिंदू असेल तर डिस्टन्स ऑफ PQ मधलं अंतर जे असेल ते 0 असेल. P आणि Q एकच बिंदू असतील त्यावेळेस ते अंतर जे असतं ते काय असतं? 0 असतं. लक्षात ठेवूया. महत्वाचं वाक्य आहे हे लिहून घ्यायचं. तुम्हाला सगळंच लिहायचं आहे पण हे याच्यावर अंडरलाईन करा. 2 बिंदूमधील अंतर हे त्याच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. बघा मी सूत्र तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक.
मग इथे तेच वाक्य दिलंय. दोन बिंदूमधील अंतर ज्यावेळेस आपल्याला काढायचं असतं त्यावेळी निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर आपल्याला मिळतं. मग सूत्र काय येणार? दोन बिंदूतील अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. लिहून घ्यायचं वाक्य आणि सूत्र सुद्धा मी सांगितलं तुम्हाला, ते लक्षात घ्या. कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. ऋणेतर म्हणजे ऋण सोडून, ऋण सोडून, ऋणेतर ऋणांपेक्षा इतर म्हणजे धन. ओके. कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. हे पण लक्षात ठेवायचं आहे, लिहून घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. दरम्यानता, बिटवीननेस. दरम्यानता म्हणजे दोन बिंदूमध्ये कोणतं अंतर, दरम्यानता काय आहे त्यांच्यात. आता बघा आपण लक्षात घेऊया. जर पी क्यू, पी स्वल्पविराम क्यू स्वल्पविराम आर हे एक रेषीय भिन्न बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे तीन शक्यता संभवतात. पी क्यू आर, पी आर क्यू, आर पी क्यू. बघा पी आणि क्यूच्या दरम्यान, पी आणि आरच्या दरम्यान क्यू आहे, पी आणि क्यूच्या दरम्यान आर आहे आणि आर आणि क्यूच्या दरम्यान पी आहे. हे तीन शक्यता या ठिकाणी दर्शवल्या जात आहेत. वाक्य बघा. पी आणि आरच्या दरम्यान क्यू आहे, पी आणि क्यूच्या दरम्यान आर आहे, आर आणि क्यूच्या दरम्यान पी आहे. हे वाक्य आपल्याला असं वाचावं लागणार आहे. बघा पहिलं सेंटेन्स मी सांगितलं तुम्हाला. बिंदू क्यू हा पी आणि आर यांच्या दरम्यान असेल. दुसरं वाक्य बघा. सॉरी, बिंदू आर हा पी आणि क्यू यांच्या दरम्यान असेल. तिसरं वाक्य बघा. बिंदू पी हा आर आणि क्यू यांच्या दरम्यान असेल. तीन शक्यता आपल्याला सांगता येतील. तीन शक्यता काय सांगितल्या आपल्याला? एक रेषीय भिन्न बिंदू आहेत म्हणून आपल्याला तीन शक्यता आहेत. जर असं त्यांनी सांगितलं पी आणि आरच्या दरम्यान क्यू आहे तर एकच शक्यता येणार, हीच. ओके. जर डिस्टन्स ऑफ पी क्यू अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर असेल. बघा पी क्यू आणि क्यू आर दोघांची बेरीज बरोबर पी आर. बघा पी क्यू अधिक क्यू आर, डिस्टन्स ऑफ पी क्यू अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर. आता इथे पण एक शक्यता आपल्याला सांगता येईल. काय बघा. डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ आर क्यू बरोबर डिस्टन्स ऑफ पी क्यू. तसं इथे पण एक म्हणजे तिन्ही शक्यतांचे आपल्याला या ठिकाणचं अंतर काढता येऊ शकतं. जर क्यू हा बिंदू बघा इथे काहीतरी मिस्टेक दिलेली आहे. आता आपण सहजपणे सांगू शकतो क्यू हा बिंदू आर आणि पीच्या दरम्यान असे म्हणतात. बघा क्यू हा बिंदू तर आहेच. इथे आर पाहिजे आणि इथे पी पाहिजे, किंवा इथे पी आणि इथे आर. ही करेक्शन करायचं आपल्याला. आर हा शब्द आपण इथे घेतला तर जास्त सोपं होईल. तर क्यू हा बिंदू आर आणि पीच्या दरम्यान आहे असे म्हणतात. जर हे यांची बेरीज याच्या अंतरा एवढी आली तर वाक्य काय तयार होते बघा. इथे उदाहरणार्थ हे 3 आहे आणि हे 2 आहे, तर दोघांची बेरीज किती झाली 5. तर पी आर किती असला पाहिजे 5. पी आर जर 5 असेल आणि दोघांची बेरीज 5 होत असेल अंतराची, तर क्यू हा बिंदू आर आणि पीच्या दरम्यान आहे असं आपण म्हणू शकतो. दरम्यानता दाखवताना पी डॅश क्यू डॅश आर, पी वजा क्यू नाही आहे हे, नाही तर तुम्ही म्हणते पी वजा क्यू वजा आर, पी डॅश क्यू डॅश आर अशी दर्शवतात. म्हणजे पी आणि आर यांच्या दरम्यान क्यू हा बिंदू आहे. सॉरी, उदाहरणार्थ एका संख्येरेषेवर ए बी आणि सी हे बिंदू आहेत. ए बी आणि सी हे 3 बिंदू दिलेले आहेत. ओके.
मग आता ए बी मधलं डिस्टन्स जे आहे ते 5 एकक आहे आणि ए सी मधलं डिस्टन्स 6 एकक आहे. मग आता बी सी बरोबर आता आपल्याला सहज एक अंतर काढावं लागेल. बघा नीट लक्षात द्या. आता बी सी बरोबर 11, ए बी बरोबर 5, बी सी बरोबर 11. तर आपल्याला ए सी काढता येईल किंवा ए सीची लांबी सांगता येईल. ती सूत्र बघू आपण वापरूया. डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी अधिक ए सी, म्हणजे डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर 6. तर यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. मग आता याच्यावरून सहजपणे सांगू शकतो आपण. सूत्र काय वापरणार बघा. दोन टोकावरचे बिंदू कोणते, बी आणि सी. म्हणून इथे येणार डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ ए सी. मग हे 11, डावी बाजू 11, उजवी बाजू सुद्धा 11. म्हणून मधला बिंदू जो आहे कोणता आहे तो ए. म्हणून ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे असं वाक्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे बी डॅश ए डॅश सी. आता काही प्रमाणे ठरवता येईल. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा येईल. ते मी तोंडी सांगितलं ते बघा. बघा उकल येथे ए व बी आणि सी यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे खालील प्रमाणे ठरवता येईल. डिस्टन्स ऑफ बी सी आपल्याला माहिती आहे किती आहे, 11. ते पहिलं आपण लिहिलेले वाक्य. ओके. डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर 11. डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. बघा डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11. आता इथे जे आहे ना त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. डिस्टन्स ऑफ ए सी हा शब्द पाहिजे, ए सी पाहिजे. इथे बीच्या जागी ए सी करायचं, करेक्शन करायचं आहे. डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर 5. बघा याची किंमत 5 आणि ए सीची किंमत 6 बरोबर किती, 11. हे झालं दुसरं विधान. मग दोन विधानं बघा. पहिलं विधान आणि दुसरं विधान काय दर्शवते, दोघांची किंमत कशी आली, सारखी आली. ओके. म्हणून डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ ए सी. 1 आणि 2 वरून, 1 आणि 2 वरून हे दोन्ही इक्वलचं साईन आलं. 11 बरोबर 11. म्हणून 1 आणि 2 वरून हे कसं आहे, यांची बेरीज बी सीच्या बरोबर येते. म्हणून ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे असं आपल्याला सांगता येईल. बघा म्हणजेच बिंदू ए हा बिंदू बी आणि बिंदू सी च्या दरम्यान आहे हे वाक्य आपल्याला या ठिकाणी सांग. इथे करेक्शन करा, तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तसंच लिहिते. इथे ए सी पाहिजे, ए बीच्या जागी ए पाहिजे, ए सी. इथे आपण भूमितीसाठी थांबणार आहोत, कारण हा भाग तुम्हाला दोनदा तरी कमीत कमी वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. आणि आपण दुसरा व्हिडिओ ज्यावेळेस टाकणार आहे, आता उद्या मंगळवार आणि मंगळवारी तुमचं पिरियड असणार आहे. मंगळवारी तुमचे 2 पिरियड असतील, एक सायन्सचा असेल आणि एक भूमितीचा असेल. ओके. दोन्ही पिरियडचे मी तुम्हाला व्हिडिओ या दिवशी टाकणार आहे. आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ विज्ञानाचा झाल्यावर लगेच 10 मिनिटांनी मी तुम्हाला विज्ञानाचा पूर्ण म्हणजे अर्धा तास 9 ते 10च्या दरम्यान तुम्हाला विज्ञान पूर्ण करायचं आहे. आणि 10च्या 11च्या दरम्यान तुम्हाला भूमिती पूर्ण करायचं आहे. आणि उरलेला दुसरा जो व्हिडिओ असेल तो भूमितीचा मी तुम्हाला नंतर टाकणार आहे. म्हणून आता सगळ्यांनी हे लिहून घ्यायचं आहे. आणि पुढचा जो भाग मी टाकीन त्यावेळेस तुम्हाला अगोदर मेसेज पाठवीन. धन्यवाद. भूमितीला घाबरू नका, काय अडचण आली तर विचारा. ओके. धन्यवाद.